नमस्कार मैत्रिणींनो, मी विनया तुमचं स्वागत करते आजच्या व्हिडिओमध्ये। आज आपण ब्लाऊज ट्रान्सफर शिकूया नेटचं। तर त्याची लांबी आहे 15, मागे 14 आहे, छाती 43 आहे, कंबर 36.5, गळा पुढचा 3.5, गळा मागचा 3.5 आहे, शोल्डर आपण घेतले 3.5चा आणि गळा 4.2चा आहे, मोंढा 7.5चा आहे, लांबी 4, बाही लांबी आणि घेर आहे 15 इंचचा। तर आपण स्टार्ट करूया आज ब्लाऊज कटिंग आणि स्टिचिंग। पूर्ण व्हिडिओ मी तुम्हाला दाखवणार आहे आणि ह्याच्यामध्ये मी तुम्हाला सांगून पण कशा प्रकारचं कटिंग आणि स्टिचिंग करायचे। आणि 1 इंच आपण पुढे भाग जास्तीचा घेणार आहोत। पुढच्या भागाला 2 डबल कपडा घेतलेला आहे मी आणि सिंगल पण डबलवर डबल घडी घेऊन आपण कटिंग करणार आहोत, म्हणजे लवकर होईल कटिंग आणि व्यवस्थित होईल। तर बघा इथे मी घेतलं आहे 14.5 इंच मागचा भाग आणि पुढचा 15.5चा आहे। तर गळा घेतला आहे 4.2चा, शोल्डर घेतलं आहे 3.5चा आणि ह्या ठिकाणी मोंढा घेतला आहे 7चा आणि छाती घेतली 10.5ची। पुढे 2 इंच एक्स्ट्राचं घेतलं आहे, इथून मार्किंग करून घ्यायची आणि पुढे 1 इंच पुढच्या भागासाठी ठेवलेला आहे आणि ही फिटिंगची साईज आहे। तर आपण आता मोंढ्याचं घेऊया, 1 इंचच घेऊया या ठिकाणी, बोटनेकचे ब्लाऊज असल्यामुळे, आणि अर्धा इंचच्या जवळपास आपण शोल्डरला खालच्या साईडला कटिंग करण्यासाठी ठेवूया। 3.5चं काही की आपण गळा घेऊया बॅक साईड आणि पुढचा पण दोन्ही 3.5चा घेतलोय आणि 1 इंच मधातनं घेऊन राऊंड मारायचा शेप करून। चला आता पटकन कटिंग पण करून घेऊया आपण ह्या ब्लाऊजची। इकडच्या साईडला थोडा आकार असा घ्यायचा, बॅक साईडच्या प्लेटा पण घ्यायच्या इथल्या साईडला, 4-4.5 इंचाच्या बॅक साईडच्या प्लेटा घ्यायच्या आणि अशा प्रकारे आपण कट करून घेऊया। हा भाग मी पुढच्या भागासाठी घेतलेला आहे, तो क्रॉसिंगचा 1 इंच हा असा, आणि मग हा मागचा भाग आहे त्याला कट करून घ्यायचा, पुढच्याला तसंच ठेवायचं आणि गळा पण कापून घ्यायचा आपण। हा मागचा भाग आहे। आता पुढच्या भागाला आपण कट करायला सुरुवात करू। मापा टाकून 4.5 इंचचा मी प्रिन्स कटचा हा टक्स घेतलेला आहे, ह्या ठिकाणी 4.5 इंच घ्यायचे, कारण 43 इंच छाती असल्यामुळे, आणि ह्या ठिकाणी आपण 1 इंच कापून घेऊया, कारण बोटलेगला पुढे चोळी येऊ नये म्हणून ह्या ठिकाणी 1 इंच कापून घ्यायचा असतो। आणि ह्या ठिकाणी मध्यंतरून असं एक लाइनिंग मारून घ्यायची। 10.5ला मी इथे हे केलेलं आहे मार्क, आणि तुम्हाला जर गळा केला तर अशा स्टाईलने घ्यायचा, अर्धा इंच अर्धा करून भाग, मग त्या ठिकाणी आपण लाइनिंग घेऊ शकतो। मग कट करून हा भाग आपण अस्तरवर ब्लाऊज पीसवर कटिंग करून घेऊया। हा मागचा भाग आहे आणि हा पुढचा भाग, पुढच्या भागाला जॉईंट येतोय कारण ब्लाऊज पीस कमी असल्यामुळे, तर आपण खालच्या साईडला जॉईंट लावून घेऊया, जेणेकरून वरून पण वाटणार नाही जॉईंट। 3.5 इंचाचा 4 इंचाचा जॉईंट लागणार आहे त्या ठिकाणी, आणि अस्तीन आपली आहे 4 इंचाची, तर 5 इंचाला आपण टेक करून घेऊया, कारण खालून पण फोल्डिंग करून घ्यायची आपल्याला। अशा ठिकाणी गोलाई घेऊन आपण बाही कट करून घेऊया। बाहीचा कट झाल्यानंतर आपण स्टार्टिंग करूया शिवायला। बॅक साईडचा जो भाग आहे त्याला एकत्र करून दोन्हीला आपण शिवून घेऊयात, एक शिलाई मारून, मग नंतर लगेच दाबटिक पण मारून घेऊया त्याच्यावरच।
व्यवस्थित हाताने दाबटीक मारल्याच्या नंतर पूर्ण ब्लाऊजला आपण पिनअप करून घेऊया सगळीकडनं स्टिच करण्यासाठी. ह्या ठिकाणचा भाग जो आहे पूर्ण कट करून घ्यायचा. जसा अस्तर आहे त्या प्रकारचा आपण कट करून घेऊया, कारण कुठे पण कमी जास्त झालं नाही पाहिजे. त्याच्यासाठी आपण टाचणीने टचअप करून घेऊया आणि पूर्ण ब्लाऊज जशाला तसं कापून घेऊया. ह्यानंतर टाचपीने काढून आपण ह्या ब्लाऊज पीसला वेगळं वेगळं करूया. आणि मग नंतर ह्या ठिकाणी आपल्याला पुढचा आकार द्यायचा आहे, जसा आपल्याला पाहिजे तसा. मी 7चा गळा घेतलेला आहे. या ठिकाणी असं राऊंड शेप घेऊन पुढच्या भागाला आणि मग कटिंग करून घ्यायची. तुम्हाला जो आकार हवा आहे तो घ्या. मी असा आकार काढला या ठिकाणी. तो पुढे थोडंसं टच करून कट करून घ्यायचं आणि फोल्डिंग करून शिलाई मारून घ्यायची. या ठिकाणी राऊंड राऊंड करून शिलाई मारायची, गोल गोल करून. ह्यानंतर ह्या ब्लाऊजला आपण शिलाई मारून घेऊया टाचपीनने टचअप करून. पुढच्या भागाला शिलाई मारून घ्यायची असते सगळीकडनं. आणि वरचा भाग जो नेटचा आहे तो आपल्याला गळ्यासाठी ठेवलेला आहे. ट्रान्सपरंट ब्लाऊज. ह्या प्रकारे शिलाई मारून घ्यायची. पुढच्या भागासाठी आपण प्लेट्स घेऊया आणि हा जो भाग आहे त्याला आपण वरच्या साईडला फोल्डिंग करून मग बॉडी शेप देताना शिलाईमध्ये घालून घेऊया. पुढच्या भागाला 1 इंचचा एक्स्ट्राचा घेतलेला होता तो 4.5 इंचचा पण हे घेऊन प्लेट घेऊन खडून हे केलेलं आहे. आणि मग नंतर लगेच शिलाई आपण मारून घेतलेल्या आहेत. शिलाई मारल्यामुळे कसं कपडा इकडे तिकडे जात नाही. आणि मग त्या ठिकाणी 1 इंचचा भाग घेऊन ह्या ठिकाणी 1 इंच घ्यायचा असतो आणि मग नंतर वरच 4.5 इंच घेऊन 2 इंचाला आपण असं ग्राउंड शेप द्यायचा. आणि मग नंतर वरच्या साईडनं खालपर्यंत एक शिलाई मारायची. कुठेही चोळी येऊ देऊ नका, कुठेही प्लेट्स पडू देऊ नका. अत्यंत चांगल्या प्रकारे ही प्लेट मारायची कला आहे, तर ती चांगल्या प्रकारे मारा म्हणजे प्रिन्स कट सुंदर येईल. पुढचा भाग फुगीर येतो पफसारखा. ह्याला पण आपण असंच करून घेऊया. 1 इंच घेऊन मग नंतर समोर 2 इंचाला घेऊया प्लेट आणि 4.5 इंचाची ही राऊंड शेप घेऊया. वरपर्यंत अशी एक प्लेट मारून घेऊया. हे पहा, असा सुंदर प्रकारे आकार येतो पुढच्या भागाला. बॅक साईड पण आपण असंच शिलाई मारून घेऊया. एक लांब अशी शिलाई मारून घ्यायची सरळ. नंतर दाब टिप पण मारून घ्यायची वरी. पुढे पिनाने टचअप करून घ्यायचं सर्व पुढच्या भागासारखं. आणि नंतर ह्या ठिकाणी कट करून घ्यायचा सगळा उरलेला भाग आहे तो. व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा आणि सबस्क्राईब पण करा नवीन असाल तर. आणि आमच्या व्हिडिओला नेहमी पाहत जा. कसे आलेत ब्लाऊज कटिंग स्टिचिंग सांगत जा कमेंट करून. आणि या ठिकाणी आपण जो आपल्याला डिझाईन पाहिजेत त्या ठिकाणी आपण
3.5 इंचचा आहे माझं बॅक साईडचं गळा. तर मग ह्या ठिकाणी असं राऊंड शेप द्यायचा बॅकला आणि कट करून घ्यायचा हा भाग. थोडीशी टच त्या ठिकाणी कट मारायची आणि मग फोल्डिंग करून शिलाई लगेच घ्यायची या ठिकाणी. आता या ठिकाणी आपण सगळीकडं त्याच्या पिनांना करून घेऊया आणि त्या ठिकाणी पण शिलाई मारून घेऊया. अशा प्रकारे सगळीकडे शिलाई मारून घ्यायची. ब्लाऊजला मागे हुक असल्यामुळे ह्या ठिकाणी शिलाई मारल्यावर आपण कट करून घेऊया आणि बटनपट्टी हुकपट्टी जोडून घेऊया. कट करून घेऊया हा भाग. खूप सुंदर असा हा बॅक साईडचा भाग आहे आणि फ्रंट साईडचा भाग पण आहे. घातल्यावर खूप छान दिसेल मैत्रिणींनो हे ब्लाऊज. तुम्ही पण बघा ट्राय करून असं आणि व्हिडिओला शेवटपर्यंत पहा. इकडची पण पट्टी लावून आपण छानपैकी शिवून घेऊया. वरची दाबटीप पण देऊया. फोल्डिंग करून शिलाई मारून घेऊया. अशा प्रकारे फोल्डिंग करून शिलाई मारायची. खालच्या भागाला पण व्यवस्थित दाबून घेऊन शिलाई घ्यायची. उरलेला कपडा काढून चेक करून पाहायचं केव्हा पण थोडा पण कमी जास्त झाल्यावर त्या ठिकाणी वेगळंच वाटतं. तर केव्हा पण चेक करून पाहायचं आणि मग दोन्ही भागांना आपण जोडून घेऊया शोल्डरने. केव्हा आपण 2 शिलाया घ्यायच्या शोल्डरला. इकडे पण भाग आपण जोडून घेऊया. मग नंतर आपण पायपिंग करून घेऊया ब्लाऊजला पूर्ण. अशा प्रकारे नेटचेच ब्लाऊजला नेटचीच पायपिंग छान दिसते. सर्व ठिकाणून गळ्याला अशी जोडून घ्यायची. फोल्डिंग करून पुढे मधातनं टाकून घ्यायची. पायपिंग करून घ्यायची. सर्व गळा व्यवस्थित फोल्डिंग करून पायपिंगने टचिंग करून घ्यायचा. टचअप शिलाई मारून घ्यायची व्यवस्थित. आणि आता आपण बाह्या लावून घेऊया. बाहीला खालून फोल्डिंग करून घ्यायचं. एक एकच शिलाई मारायची. हे आपण बाहीला मारून घ्यायची शिलाई. आणि जोडून घेऊयात आपण.
छानपैकी आपण बाही जोडून घेऊया आणि माप दिली त्या त्याप्रमाणे आपण फिटिंग करून घेऊया. बोटनेकच्या ब्लाऊजचे चार्ट मापांचे मी तुम्हाला लास्टला सांगते, फोटो चार्ट देते, त्यानुसार तुम्ही तुमचे ब्लाऊज पण शिवू शकता आणि अत्यंत उत्कृष्टरित्या शिवू शकता. तुम्हाला कसं वाटलं माझं हे ब्लाऊज कटिंग स्टिचिंग कमेंट करून मला सांगा. ह्या ठिकाणी ॲडजस्टमेंट करून आपल्याला जो 1 इंचाचा जो कपडा आपण पुढे एक्स्ट्राचा घेतला आहे तो त्याला अशा प्रकारे शिवणावळमध्ये टाकून द्यायचा. आणि अत्यंत सोपी आणि साधी पद्धत आहे, जी कुणाला पण शिवता येईल. जे नवशिके असतात त्यांना पण हा ब्लाऊज शिवता येईल.